नमस्कार मंडळी सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा आता वाजलेले सकाळचे 7 आणि इकडे माझा स्वयंपाक चालू आहे. स्वयंपाक मी करते आहे पोळ्या आणि आईची चालू देवपूजा. तर आज आम्ही बनवणार आहे बघा बटाट्याची चटणी. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला पहिले तुम्हाला दाखवते आईची देवपूजा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा इकडे आईची देवपूजा चालू आहे. तर परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आईने शंख पण वाजून झालेला आईचा. तो तेव्हा मी शिवकडे होते. चला तुम्हाला दाखवते शिव मॅडम काय करते. तर चला माझ्यासोबत तुम्ही. इकडे बघा शिव झोपलेली आहे. सकाळी 4:30ला सुटली होती ती, तेव्हापासून खेळत होती. तर आत्ता आईने तिला झोपी घातली. झोपली आता ती. तर चला इकडे माझ्या थोड्याशा पोळ्या बाकी आहे. तर मी तर पहिले पोळ्या वगैरे करून घेते. आणि इकडं साईडला आहे ना दूध तापून ठेवलं होतं बघा, कारण की मला आता करायची आहे चहा. तर पहिले 1-2 पोळ्या वगैरे करून घेते आणि नंतर चहा ठेवते. आणि मी तर बटाटे उकडून घेतलेले बघा आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिले. तर पहिले पोळ्या वगैरे करून घेते, नंतर बटाट्याची सिलटे वगैरे काढते आणि नंतर तुम्हाला समोर रेसिपी दाखवते. तर माझ्या पोळ्या वगैरे करून झालेल्या आणि साईडला मी चहा ठेवून दिला होता. आणि चहा बघा झालेली माझी. आणि आईला बाबांना पण चहा दिलेली आहे. तर ते दोघं साईडला बसून चहा घेत आहे आणि मी अजून चहा घ्यायची बाकी आहे. आणि आईला चहा देऊन आईसोबत थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या. आणि बाबा बघा कसे बघत होते, कारण की बाबाच्याबद्दल गप्पा होत्या त्या. तर मग ते दोघं चहा घेत होते. चला म्हणलं आपण पण इकडे आपलं कंटिन्यू करू, आपल्याला दाखवायची रेसिपी. तर चला. तर मी इकडं कांदा कापत होते बघा. आणि माझं चालू होते कांदे कापणं. तर इतकं डोळ्याला पाणी यायला लागलं ते कांदे बघून खूप. तुम्हाला तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं, कोणी रडू का नाही रडू, पण कांदा मात्र सगळ्याच रडून देतो. आणि मला तर जास्तच रडून देतो, कारण की मला जर कांदा कापला ना तर माझे डोळे किती वेळ पाणी गळत राहतं, नुसतं पाणी गळत राहतं. तर मग मी साईडला कढई ठेवून दिली होती बघा. आणि कढईत तेल वगैरे टाकलं. तेल कडक होईपर्यंत तर मग माझं इकडे साहित्य बघा तुम्ही. मी भरपूर असा कांदा कापून घेतला बारीक. थोडासा कढीपत्ता घेतला आणि भरपूर अशी मिरची घेतली, कारण की आम्ही आणलेली मिरची तिखटच नव्हती, त्यामुळे भरपूर मिरची घेतली. आणि साईडला कोथिंबीर पण कट करून घेतली स्वच्छ पाण्याने धुवून. आणि बटाट्याचे शिलटे वगैरे पण काढून साईडला ठेवले. तर चला तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते. तर तेल छान कडक झालेलं आहे आपलं. तर त्याच्यात आपण पहिले मोहरी टाकू. मोहरीला छान तडतडू द्यायचं बरं. आणि मी तुम्हाला रेसिपी सांगत नाही आहे, तर मी कशी बनवते तुम्हाला फक्त ते दाखवते आहे, कारण की कोणाला काही आवडतं कोणाला काही आवडत नाही असं आहे. मला तर ही रेसिपी अशीच आवडते. मी तुम्हाला दाखवते मला कशी आवडते बटाट्याची चटणी. तर त्यानंतर थोडेसे जिरे टाकायचे. जिरे छान लाल झाले ना त्यानंतर आपण कढीपत्ता. कढीपत्ताला चांगलं तडतडू द्यायचं आणि लगेच आपण कट केलेला कांदा आणि मिरची सोबत टाकून द्यायची, कारण की मिरचीला पण परतून घ्यावं लागतं आणि कांद्याला पण छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं, कारण की दोन्हीला पण टाईम लागतो. त्याच्यामुळे त्यांना दोघाला पण छान असं परतून घ्यायचं. ते परतू सर तर मी इकडे बटाटे मॅश करून घेते. फोडी पण करून घेऊ शकता, पण मला मॅश केलेलेच आवडतं. आणि इकडे तुम्ही बघू शकता खूप छान असा कांदा आणि मिरची परतून झालेली आपली. आता त्याच्यात आपण स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकू आणि याला मिक्स करून घेऊ. मिक्स करून याला थोडंसं 1 ते 2 मिनटं याला छान असं परतून घेऊ. त्यानंतर त्याच्यात हळद टाकायची. टाकल्यानंतर सगळी मिक्स करून घ्यायची. आणि त्याच्यात आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ मग सगळ्या कांद्याला मिरचीला त्याला लागून जातं. तर मग त्याच्यात मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं पूर्ण. आणि ठसका झाला तर म्हणून फॅन चालू केला. इकडे आपली अजून बटाट्याची चटणी चालू आहे. तर बघा शिव मॅडमची झोप पण झाली आणि शिव मॅडम उठून पण इकडे आल्या.
बघा शिव मॅडम तरी आपल्या पाठीमागच येत राहत्या झोप तर अशी ना तिची चिमणीची झोप आहे चिमणीची. तर चला आता आपली बटाट्याची चटणी मिक्स करून घेऊ आपण मॅश केलेले बटाटे त्याच्यामध्ये घालू आणि छान असं मिक्स करून घेऊ. तर बघा किती छान मिक्स झालेली आपली बटाट्याची चटणी आणि सुगंध तर इतका भारी येतो ना वा, लगेच खा वाटते. पण अजून आपलं बाकी स्वयंपाक करायचा आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता किती छान झालेली आपली बटाट्याची चटणी. तर चला आता डोसे बनवून घेऊ. आणि इकडे बघा तुम्हाला दाखवते हे आहे आपलं डोशाचं पीठ. आणि चला आता लगेच डोसे बनवून घेऊ आपण. आणि इकडे मी साईडला आहे ना तर पहिले बघा पुदिन्याची ते चटणी करून घेतलेली, खूप छान झालेली. बघा पुदिन्याची चटणी, आईला अशी चटणी खूप आवडती. तर आम्ही ना डोसे नसले करायचे तरी अशी चटणी बनवत असतो कधी अधूनमधून. तर तुम्हाला याची रेसिपी लागत असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की याची रेसिपी दाखवेल. खूप छान लागते अशी चटणी. चला आता डोसे बनवून घेते मी. कोण खाणार आहे? कोण खाणार? तुला खायचा का बाई डोसा? शिव वरती बघ. मग कोण खाणार आहे? काय खाल्लं तू? वाटाणा वाटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालले तना तना. चल चल तू डोसा देते गरम गरम करून. चल इकडे लगेच मी दुसरा डोसा पण तयार करून घेतला कारण की आई बसलेलं होतं नाश्ता करण्यासाठी. तर बघा किती छान असा कुरकुरीत डोसा बनवलेला आहे मी. एक घेतला आहे त्यांनी पहिले आणि हा दुसरा देते आता त्यांना. तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. तर या मग तुम्ही पण डोसे खायला. आईचा आणि शिवच्या पप्पाचा नाश्ता करून झालेला आहे आणि मीच राहिले होते. त्यानंतर मी नाश्ता करायला बसले. मी बसले तर शिव बघा कशी बघते. इकडं मी जेवत होते आणि शिवचं लक्ष पूर्ण ताटाकडे होतं. बघा तिचं लक्ष आहे ना फक्त खाण्याच्या वस्तूकडे राहतं. म्हणजे हिच्या हातात काय आहे त्याच्या हातात काय आहे. आणि अक्षरशः तिने प्लेट ओढून घेतली माझी आणि मी पटकन बाजूला केली. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय.